तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जे काही नवीन असतील ते कदाचित मला ओळखत नसतील, तर त्यांना मी इंट्रोडक्शन देतो माझं. माझं नाव रोहन नेवकर. मी CUP मेट्रोलॉजीचा स्टुडंट होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर माझा जो हा जॉब आहे, हा टीचिंगमध्येच माझा जो जॉब होता. मी 2 वर्ष टीचिंग केले, जो की फिजिक्स हा विषय शिकवायचो. आणि खूप सारे जे मुलं आहेत, म्हणजे माझे जे विद्यार्थी आहेत, मला सांगायला आवडेल की हे विद्यार्थी काही जण IITला गेले, काही जण नीटमध्ये MBBS ह्या जे गव्हर्नमेंटचे जे कॉलेज, त्या गव्हर्नमेंट कॉलेजला लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे टार्गेट आहे CUP, ह्या CUP कॉलेजला सुद्धा माझे खूप सारे विद्यार्थी लागलेले आहेत. ठीक आहे. तर 4 वर्ष झालं माझा काउन्सिलिंगचा अनुभव आणि 2 वर्ष झाला माझा हा टीचिंगचा अनुभव. त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की माझी जी इन्फॉर्मेशन आहे आणि मी जे तुमच्यासाठी एफर्ट घेतो, ते तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला तर आपण व्हिडिओला चालू करूयात. आपला जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कशासाठी आहे रे? कॉलेज रिव्ह्यू साठी. ठीक आहे. तर कॉलेज रिव्ह्यू मला सगळ्यात महत्वाचं आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला कोण एक्सप्लेन करेल, जो की पूर्ण त्याची जी कॉलेजची लाईफ आहे ह्याची हे अनुभव करून झालेली आहे. तर त्यासाठीच आपल्यासोबत आज गव्हर्नमेंट कॉलेज हे जे प्रतिष्ठित कॉलेजचं जे नाव आहे, ह्या कॉलेजमधला जो विद्यार्थी आहे तो आपल्यासोबत आहे समर्थ नेटके. समर्थ, स्वागत आहे तुझं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये. हॅलो, थँक्यू रोहन, थँक्यू सो मच फॉर वॉर्म वेलकम आणि वेलकम एव्हरी व्ह्युअर्स. थँक्यू. ओके. तर सगळ्यांना माहिती आहे गव्हर्नमेंट कॉलेज हे जे कॉलेज आहे हे कराडमध्ये. ठीक आहे. तर कराडमध्ये 70 एकरमध्ये जे आपलं जे कॉलेज आहे हे 1960चं कॉलेज आहे. ठीक आहे. तर या कॉलेजचा जो कोड आहे हा 6005. ओके. ज्यांना कोणाला कॅपमध्ये जर कॉलेज सापडत नसेल तर ते हे सर्च करू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं, आपण समर्थला कुठले क्वेश्चन विचारूया. तर समर्थची कॉलेज लाईफ कशी होती, त्यानंतर सगळ्या मुलांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडलेला असतो की सर, हे जे कॉलेज आहे, हे कॉलेजमध्ये नक्की प्लेसमेंट कशी आहेत. ठीक आहे. तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना माहित नसेल की या कॉलेजमध्ये कुठल्या ब्रांच आहे. तर ते आपण समर्थ कडून सगळं ऐकून घेऊ. चला तर आपण समर्थला बोलण्याची संधी देऊ. समर्थ, प्लीज. हॅलो, हाय. तर तुम्ही प्रश्न विचारू शकता, पर्टिक्युलर टॉपिक, तर मी त्यावर बोलेल. येस. ठीक आहे. समर्थ, कराड कॉलेजमध्ये कोणत्या ब्रांचेस अवेलेबल आहेत आणि तू कोणत्या ब्रांचला होतास? सो हॅलो एव्हरीबडी, मी समर्थ नेटके फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. मी 2024 मध्ये पास आउट झालो अँड ओके, ग्रेट. आय एम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट. अगेन, जर ब्रांचेस म्हणायचं झालं की कॉलेजमध्ये किती आहेत, तर 5 ब्रांचेस आहेत ॲज ऑफ नाव. IT, ENTC, बरोबर. ह्या 2 आपण IT मध्ये कन्सिडर करू आणि 3 आपले कोर ब्रांचेस, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. ओके, तर अशा ग्रेट. आपल्या 5 ब्रांचेस आहेत सध्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमध्ये. दॅट्स इट अबाउट कॉलेज. आणि जसं आपल्याला माहिती आहे की 1960s पासून आपलं कॉलेज आहे. 1960s मध्ये इनॉग्रेट झालं होतं बाय बरोबर. फॉर्मर CM यशवंतराव चव्हाण. आणि तेव्हापासून आपल्या कॉलेजची जी लेगसी आहे ती अजून सुद्धा आहे. असं नाही की कॉलेजचं नाव कुठे खराब झालं आहे, अजून सुद्धा टॉप 5 मध्ये कायम आपलं कॉलेज असतंच. तर बरोबर. ग्रेट. तर मला विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल की सपोज तुम्हाला जर IT, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ENTC आणि मेकॅनिकल या ब्रांचचा जर कट ऑफ जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर माझ्याकडे काही जो डेटा आहे की जो 2025 साली जे कॅप राऊंडचा ऍक्च्युअल जो डेटा आहे त्या सगळ्याचा मी अभ्यास करून हा मी डेटा कलेक्ट केलेला आहे. सपोज तुम्ही जर ओपन आणि मेल ही जर तुमची कॅटेगरी असेल, तर IT साठी तुम्हाला कट ऑफ काय लागणार आहे, रँक 8518 आणि पर्सेंटाईल मध्ये जर सांगायचं झालं तर 97.54 पर्सेंटाईल. ठीक आहे. आता मी हा जो सगळा डेटा सांगणार आहे ना, हा ओपन आणि मेल ह्याचा सांगणार आहे. आता तुमची जर कॅटेगरी जशी असेल, मेल असेल, फिमेल असेल, डिफेन्स, ठीक आहे, ओपन, OBC, NT, जे काय कॅटेगरी असेल त्यानुसार कमी हे तुम्ही अंदाज लावू शकता. IT साठी सांगितलं 8518 पर्सेंटाईल 97.54. सिव्हिल साठी 20,578 एवढी रँक पाहिजे तुमची, पर्सेंटाईल पाहिजे 94 पर्सेंटाईल. इलेक्ट्रिकल साठी 17,345 रँक आणि पर्सेंटाईल 94.99 पर्सेंटाईल. ENTC साठी 11,834 रँक आणि पर्सेंटाईल पाहिजे 96.02. मेकॅनिकल साठी 15,039 एवढी तुमची रँक पाहिजे, पर्सेंटाईल पाहिजे 95.12.
हा तुमचा कट ऑफ राहणार आहे. ठीक आहे. या कॉलेजमध्ये सीएससी ब्रांच अजून आलेली नाहीये, पण भविष्यात चान्सेस आहेत की ही येऊ शकते. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं आपण प्लेसमेंटचं थोडंसं आपण लेट बोलूया. त्यासाठी आपण समज कडून सगळी जी इन्फॉर्मेशन ही घेणारच आहे. तर सगळ्यात महत्वाचं असतं मुलांना की या कॉलेजची कॅम्पस लाईफ कशी आहे, हॉस्टेल लाईफ कशी आहे. ठीक आहे. चला आता आपण समज कडून जाणून घेऊ. समज आता तू सांगितलंस की 70 एकरचा जो आपला कॅम्पस आहे, तर ह्या 70 एकरच्या कॅम्पसमध्ये आम्हाला ऐकायला आवडेल की कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी होतात, जसं की स्पोर्ट्स असेल, त्यानंतर कोणते कोणते इव्हेंट असेल, गॅदरिंग, ठीक आहे ना, गॅदरिंग स्पोर्ट्स. तर आपण सुरुवात करूयात स्पोर्ट्स पासून. कोणते कोणते स्पोर्ट्स खेळले जातात आणि कोणत्या कोणत्या लेवल पर्यंत आतापर्यंत टीम गेलेली आहे. ओके. तर स्पोर्ट्सचं जर म्हणलं तर मोर दॅन 10 to 12 स्पोर्ट्स ओके. आपल्या कॉलेजमध्ये Great. असतात आणि ऑलमोस्ट प्रत्येक स्पोर्टला आपलं कॉलेज डिस्ट्रिक्ट लेवलला आणि सेंट्रल लेवलला रिप्रेझेंट करतं. जर मेन स्ट्रीम स्पोर्ट्स जर म्हणायचे गेले जसं की फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट, बास्केटबॉल हे तर आहेतच. या व्यतिरिक्त अगदी इंडोर स्पोर्ट्स म्हणा, चेस, कॅरम आणि व्हॉलीबॉल, अगेन हॉकी, यू नेम इट, यू हॅव इट इन कॉलेज. कारण होतं असं की जेवढे जेवढे आपले क्राऊड वाढत जातं तसे तसे लोक अजून नवीन नवीन स्पोर्ट्स इंट्रोड्यूस ओके. करतात. जसं की आता जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो होतो 2020मध्ये आणि आम्ही ऑफलाईन जेव्हा आलो 2021मध्ये, तर तेव्हा हॉकी होतं कॉलेजमध्ये, पण कधी हॉकीची अशी प्रॉपर टीम नव्हती की आम्ही कॉलेजला रिप्रेझेंट नव्हतं केलं ओके. हॉकीमध्ये. पण त्यानंतर आमचे जे 2 वर्ष ज्युनियर्स आले, तर त्यातले काही लोकांनी हॉकी खेळलं होतं, त्यांच्या हिस्ट्रीमध्ये होतं. तर मग त्यांनी आपल्या आपल्या मुलांना बनवून टीम बनवली. तर मग आता सध्या आपल्या कॉलेजची हॉकीची सुद्धा टीम आहे, जी की चांगलं खेळते आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा. तर तसं ते आहे. अगेन हँडबॉल बाबत पण तसंच झालं. हँडबॉलची आधी टीम नव्हती, आता Great. आहे. अगेन बेसबॉल जो आपला गेम आहे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल, त्याचं पण सेम झालं. आधी आम्ही जेव्हा नवीन आलो तेव्हा कोण नव्हतं, पण बाय द टाईम आम्ही पास आउट होत होतो 2024मध्ये, तोपर्यंत वी हॅड अ गुड सॉफ्टबॉल टीम ऑफ अवर ओन. ओके. तर जसे जसे लोक येतात ते, जसे जसे स्पोर्ट्स इंट्रोड्यूस होतात ते, तसे टीम्स पण डेव्हलप होतात ते. पण तुम्हाला जर अगदीच खेळायचं असेल तर ऑब्व्हियसली देर आर व्हरायटी ऑफ स्पोर्ट्स, ॲथलेटिक्सपासनं इंडोरपर्यंत. या यू कॅन गो फॉर एनिथिंग. ओके. नाईस नाईस. मला एक सांगायला आवडेल की सिविक मध्ये जो झेस्ट नावाचा जो इव्हेंट आहे स्पोर्ट्सचा, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट येस. कराड ह्याची जी खो खोची जी टीम आहे ना, खूप छान पद्धतीने खेळते. कारण Yes, प्रत्येक yes, वर्षी yes. मी पाहिलेले क्वार्टर फायनल, सेमी फायनल पर्यंत तर जाते ती. ठीक आहे. तर समर्थ, आता आपण सगळ्यात जे मुलांचं हे असतं ना की 11वी-12वी झालं, काय कसलं गॅदरिंगच झालं नाही. तर आता गॅदरिंग बद्दल आम्हाला सांगायला ऐकायला आवडेल की गॅदरिंग कसं असतं. गॅदरिंग जर मी म्हणायला गेलो तर येस, तुमच्या पूर्ण वर्षभरातला तो एक स्ट्रेस बस्टरचं जे काम बरोबर. करतं, तर ते डेफिनेटली त्याला टॅग भेटेल. स्ट्रेस हं, हं. बस्टरचंच काम करतं ते, कारण 3 दिवसाचं गॅदरिंग ओके. असतं आणि 3 दिवस म्हणजे धमाल मस्ती चालू असते. डान्स, सिंगिंग, ड्रामा, तुम्हाला म्हणजे जे काही तुमचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत सगळं होतात आणि तुम्ही प्रत्येकामध्ये पार्टिसिपेट करू शकता. और इवन इफ यू आर नॉट दॅट ॲक्टिव्ह पार्टिसिपर, तुम्ही जस्ट बॅकफुटला राहून एन्जॉय जरी तुम्ही ओके. केलं तर तुमच्या एन्जॉयमेंटमध्ये कुठेच कमी पडणार नाही. तर असा आपला ॲन्युअल डे असतो. जर मग ब्रेकडाऊन करायचं म्हणलं तर मग त्या खूप मोठा व्हिडिओ होईल. पण एक ओव्हरव्ह्यू द्यायचा म्हणला तर डे 3ला शेवटच्या दिवशी आपला डान्स असतो. डे 2ला आपली सिंगिंग वगैरे हां, हां, असते हां. आणि डे 1ला मग आपलं सगळं जे काय अभिरूप न्यायालय म्हणा किंवा कसले ते त्यांचं बॉलिवूड असतं डे, की आपण त्यानंतर अजून कसले ते हा अशा. येस येस ओके. बॉलिवूड डे वगैरे ते सगळे असतात. अभिरूप न्यायालय एक असा इव्हेंट अच्छा. आहे की जिथे वर्षभराचं जे आहे टीचर्सला आपण कोर्टमध्ये प्रेझेंट करतो आणि स्टुडंट्स तिथे ओ. प्रश्न विचारतात. हा इव्हेंट मला येस थोडा येस तो युनिक वाटला, असतो. कारण मी हा फर्स्ट टाइम ऐकतोय. मी खूप साऱ्या कॉलेजच्या मुलांची हे येस घेतली, येस इंटरव्ह्यू घेतले, पण मी फर्स्ट टाइम हा इव्हेंट पाहतोय. बरोबर. मला थोडं अजून सांगण्याच्या बद्दल. म्हणजे होतं कसं की आपलं गव्हर्नमेंट किंवा कुठलंही कॉलेज असेल, टीचर्स जे असतात वगैरे ते आपलं काम अच्छा. करत राहतात आणि फक्त शिकवणं आणि अगेन पेपर्स घेणं वगैरे वगैरे. तर मग त्यांना प्रश्न विचारणारे कोण नसतात. प्रश्न फक्त अकॅडमिक नाही तर आपले इन हा. जनरल आपले स्टुडंट जे प्रॉब्लेम्स बरोबर. फेस करतात और इवन त्यांच्या पर्सनल वगैरे, तर त्यांना ते आपण असं नाही म्हणणार की आपण त्यांना क्वेश्चन आउट अकाउंटेबिलिटीसाठी करतोय. इट्स ओके. अ ओके. फन गेम आणि तोच त्याचा फॉर्मॅट आहे. आपण काही त्यांना जास्त अच्छा. ॲग्रेसिव्हली आपण ओके. ग्रेट. जाण्याची ग्रेट. इच्छा पण नाही आणि जस्ट टेक येस इट ऑल ॲज अ सगळे फन. टीचर्स चांगले आहेत. येस 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 तसंच आहे. तर मग त्यांना आपण प्रश्न विचारतो नाईस वेगळे. नाईस.
तर मग काही काही वेळा असे फनी प्रश्न असतात फक्त, की सर तुम्ही म्हणजे आता तुम्ही अजून काय बघणार आहात, किंवा एखादा सर स्ट्रिक्ट असेल तर त्याला तसले प्रश्न विचारले जातील. और इन जनरल जर एखादे असे सर जे डीन आहेत वगैरे वगैरे, तर मग स्टुडंट्स ओरिएंटेड प्रश्न विचारले जातात, की सर स्टुडंट्सला हे फीज बाबत अच्छा. काय होणार आहे किंवा काय आहे असं तसं. तर मग जे वर्षभराचं जे आपलं रिपोर्ट कार्ड असतं, मुलांसोबत टीचर्सचं सुद्धा हम्म. असतं ॲटली, आणि ते ते रिपोर्ट कार्ड इथे डिस्कस केलं जातं, असं समजा तुम्ही या ओके, इव्हेंटमध्ये. नाईस नाईस नाईस. आता मगाशी तू सांगितलं स्पोर्ट्स बद्दल की ते जे स्पोर्ट्स आहेत हे आपण कॉलेजला रिप्रेझेंट करतो. तर तसं असं ब्रांच कप किंवा म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिकल वर्सेस मेकॅनिकल, मेकॅनिकल वर्सेस आयटी अशा काही गेम्स असतात का? येस 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 शुअर असतात ना. आता आपलं जे ॲन्युअल हां, स्पोर्ट डे हां. असतो, तर त्यामध्ये त्याला म्हणजे आमच्या वेळी त्याला इन्व्हिक्टस नाव होतं. आमच्या नंतर पण आय थिंक त्याला इन्व्हिक्टसच ओके. नाव होतं. पण ते ॲन्युअल स्पोर्ट डे असं एक इव्हेंट आहे. मग त्याचं नाव मे बी चेंज अच्छा. होत असेल. जसं तुमचा हां, झेस्ट हां, आहे. हां. तर तेव्हा जसे बाहेरचे कॉलेजेस येतात ओके. वगैरे वगैरे, तसं आमचं इंटरनलसाठी आमचं इन्व्हिक्टस अच्छा, म्हणून अच्छा. एक आहे. नाईस, नाईस. तर त्यात पण जे जे स्पोर्ट्स इव्हेंट्स डिस्ट्रिक्टला असतात और हं, नसतील हं, हं. सुद्धा, सगळे इथं इन्व्हिक्टसला होऊन जातात. लाईक फुटबॉल, कबड्डी जे मेनस्ट्रीम आहेत वगैरे आहेत. तर काही लोक असे असतात की मे बी ते इतके कॉन्फिडंट नसतील की बाबा ते कॉलेजला हं, और हं. ते कॉलेजच्या टीममध्ये जाण्या एवढे कॉन्फिडंट नसतील, और मे बी त्यांना तेवढा वेळ पण नसेल, ते त्यांचं अभ्यासात स्टडी हं, ओरिएंटेड हं, असतील हं. आणि त्यांना तेवढे ते स्वतःला डेडिकेट नाही करू शकत. तर ते ऑब्व्हियसली आपल्या क्लासला तरी रिप्रेझेंट करू शकतात. मग ते कॉलेज लेवलवर एक आपली टीम बनते. तर त्यात आपण हं, खेळू हं. शकतो. मी पर्सनली फुटबॉल आणि ओके. कबड्डी खेळायचो. नाईस. आणि मी मग इव्हेंच्युअली मी फुटबॉल पण सोडलं. मी कबड्डीला अच्छा. जास्त फोकस दिला आणि मी कबड्डीच खेळायला लागलो. आणि हे सगळं मी कॉलेजमध्येच. मी कॉलेजला रिप्रेझेंट हं, नाही हं, केलं. हं. कारण अगेन तेच, की मग ते प्रॅक्टिस वगैरे तुम्हाला स्वतःला बरोबर, डेडिकेट करावं बरोबर. लागतं. तर तसं आहे. पण अगेन तुम्ही जस्ट फनसाठी तुम्ही पार्टिसिपेट हं, करू हं. शकता. तुम्ही जर सीरियस असाल तर तुम्ही त्या ओरिएंटेशनने पार्टिसिपेट करू शकता. बट या इट्स फन ओव्हरऑल. ओके. ग्रेट, ग्रेट. ठीक आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूयात फीज आणि प्लेसमेंट. तर मला सांगायला हे आवडेल, की आता ओपनची जी फीज आहे ही 85,482 त्यामुळे थोडंफार चेंजेस होत राहतात. ठीक आहे. ओबीसीसाठी जी फीज आहे ही 77,982 ही ओबीसीसाठी असणार आहे. आता बाकीच्या कॅटेगरीनुसार चेंज होते. ते तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती पाहू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की आपण प्लेसमेंट बद्दल बोलूयात. ठीक आहे. तर समज आम्हाला प्लेसमेंट बद्दल सांगशील, की आता कॉलेजचं जे ॲव्हरेज पॅकेज आहे माझ्याकडे पण काय डेटा आहे. परंतु हा जो डेटा आहे मी हा बरोबर. ऑफिशियल वेबसाईट हं, असेल हं. किंवा अजून बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत बोलून घेतलेलं आहे. पण तू ॲक्चुअली आम्हाला सांगशील, की इलेक्ट्रिकलची, आयटीची, सिव्हिल ह्या सगळ्यांच्या ॲव्हरेज प्लेसमेंट, हायेस्ट प्लेसमेंट आणि लोएस्ट ओके. प्लेसमेंट त्याच्याबद्दल थोडीशी तर आम्हाला डिटेल मी माहिती सांग. ॲव्हरेज आउट जर करायला गेलो ना, तिन्ही ब्रांचचा म्हणतो मी, कोर किंवा आय-टी सगळेच. ओके, थोडंसं ब्रांच ब्रांच वाईज. वाईज सांगितलं तर थोडं तर बेटर राहील अजून. इवन बिफोर स्टार्टिंग मी सांगून टाकतो, की असं काहीच तुम्ही बाउंडेड नाही आहात, की तुम्ही फक्त कोरमध्येच प्लेसमेंट घ्यायचं और आय-टीमध्येच प्लेसमेंट घ्यायचे. तुम्हाला तेवढी फ्लेक्सिबिलिटी असते आणि ओके. ऑब्व्हियसली तुमची तयारी कोणत्या लेवलची आहे, तर त्यानुसार तुम्ही ऑब्व्हियसली स्विच करू शकता. तर आय-टी एंड टी-सी या. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. म्हणजे थोडक्यात तू असं म्हणतोयस, की एखाद्याची ब्रांच मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल असेल, येस, ते येस. नो सुद्धा मुलं वरीज. आय-टीची प्लेसमेंट घेऊ शकतात. ओह! ग्रेट, ग्रेट, ग्रेट. असे काही आहेत तुझे एक्झाम्पल्स मित्र आहेत किंवा माझ्याकडे. येस. मैत्रीण कोण आहेत का, की जे असे मेकॅनिकल, आहेत. सिव्हिलला अरे वाह! आता ग्रेट. त्यांचं पॅकेजबद्दल पॅकेज मी म्हणजे तेवढा कसं असतं ब्लंट काय? नाही राहणार. कारण होतं कसं, की जे इलेक्ट्रिकल आहेत, मेकॅनिकल आहेत, त्यांना 4 वर्ष त्यांचं म्हणजे ओके. एक्झाम्स वगैरे पण सांभाळायचे असतात. प्लस त्यांची कॉलेज लाईफ पण असते. प्लस मग त्यांना जर आय-टीचे प्रिपरेशन बरोबर. करायचं तर तर ऑब्व्हियसली त्यांना जास्त एफर्ट्स टाकावे लागतील कंपेअर्ड टू आय-टी आणि एन-टी-सीच्या लोकं. कारण त्याच्या हं, सिलेबसमध्येच हं. त्यांचा एक्झॅक्टली. बरोबर आहे. सिलेबसमध्येच त्यांचं कारण सगळं दोन्ही पण मॅनेज करायचंय. म्हणजे प्रिपरेशन होऊन जातं. थोडंफार ब्रशअप करून ते जाऊ शकतात. तुम्ही तुमचा जर हं, कोर हं, हं. प्लेसमेंट असेल, त्याला मे बी तुम्ही बसू शकता, की बाबा महिना 2 महिने ब्रशअप केला अँड यू कॅन अपिअर फॉर इंटरव्ह्यूज अँड यू कॅन अपिअर फॉर प्लेसमेंट्स. पण आय-टीचं तसं नाही, की बाबा तुम्ही बरोबर. महिनाभर अभ्यास केला आणि तुम्ही जाऊ शकता. आणि मग तसं जर असेल तर मग एक थर्ड इयर आणि और मे बी थर्ड इयरचा सेकंड टर्म हे तुमचे एक स्वीट स्पॉट आहे, की वेअर यू कॅन डिसाईड, की बाबा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. जर तुम्हाला खरंच कोरमध्ये तुमचं करिअर प्रोसीड करायचं आहे बरोबर. तर यू कॅन गो फॉर इट. जर तुम्हाला ॲक्च्युली जर आय-टीमध्ये जायचं आहे तर अगेन काही घेण्यासाठी म्हणजे कुठेही प्लेसमेंट मिळवण्यासाठी तुम्हाला एफर्ट्स तर लागणारच आहेत. तर मग ते एफर्ट्स फक्त तुमचे त्या ते डिरेक्शनला तर जातील. आहेच. मग
मग तुम्ही एक वर्ष, 1.5 वर्ष तुम्ही IT साठी प्रिपेअर कराल, प्रोग्रामिंग म्हणा किंवा ग्रेट. तुम्हाला जे काय आहे, तुम्हाला ज्या पण फील्डमध्ये जायचंय, तर तसं तुम्ही प्रिपरेशन कराल आणि मग तुम्ही तिथे एक हे करू शकता, तुम्ही तिथे तुम्ही ट्राय करू शकता. 2 मिनिटं. पॅकेज जर म्हणायला गेलं तर तुमचे जर एफर्ट्स असतील तर तुम्हाला जास्त ऑफ कॅम्पस तुम्ही ट्राय कराल और जे तुम्ही प्रॅक्टिस कराल जास्तही लागू शकतं. पण एक ॲव्हरेज आउट जर ओके. करायला गेलं तर एक 4 to ग्रेट. 5 और 5.5 पर्यंत एक IT कंपनीजचं ॲव्हरेज आहे. ते खाली पण जातं. येस, येस. बरोबर. माझ्या इथे पण ओके. त्यांनी ऑफिशियल डेटावरती 6 दाखवलंय. पण एक्झॅक्टली. आपण कधी पण त्यापेक्षा थोडंसं 0.5 कमीच हे करायचं. येस, येस, येस. 5.5 पर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो आयटीचं. ठीक आहे. आणि हायेस्ट पॅकेज आतापर्यंत दरवर्षी आयटीचं किती तर गेलं म्हणजे व्हेरी दरवर्षी किती ऑब्व्हियसली. जातं काय? पण आतापर्यंत जे हायेस्ट जे मला आठवते ते 2021 का 22 मध्ये समथिंग एका मुलीचं गेलं होतं. शी वॉज फ्रॉम IT. पण अगेन आपण कॉलेजला प्लेसमेंट भेटलं तर पूर्ण कॉलेज थ्रू प्लेसमेंट भेटलं तर पूर्णपणे कॉलेजला क्रेडिट किंवा पूर्णपणे स्वतःला पण नाही ठेवू शकत. ऑब्व्हियसली कॉलेजचे पण एफर्ट्स असतात. टू ब्रिंग इन कंपनी, टू ब्रिंग इन द एफर्ट्स आणि ते असतात. बरोबर. आणि मुलांचे सुद्धा एफर्ट्स असतात की त्यांनी ऑब्व्हियसली अपिअर केलं पाहिजे. त्या लेवलचं त्यांची प्रिपरेशन सुद्धा पाहिजे. बरोबर आहे. तर कॉलेज TPO जे आहे आमचं, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिस, तर ते त्यांचे एफर्ट्स असतातच. आणि म्हणून गेले 3 ते 4 वर्ष कन्सिस्टंटली ग्रेट. 100% प्लेसमेंट आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचं. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी येस, जे येस. ऑफिशियल जो डेटा दिलेला आहे हा खरंच खरं आता आहे. येस. बरोबर आहे. आणि म्हणजे सपोज जर नाईस, नाईस, 70 नाईस. ते 80 जणांचा जर क्लास असेल तर त्यातले सपोज काहींना सपोज 80% लोकांना जर प्लेसमेंट करायचे, काहींना हायर स्टडीज करायचे, काहींना सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करायचे, काहींना MTech करायचे किंवा असे जर असले, काहींना जर काहीच नाही करायचं म्हणजे फॅमिली बॅकअप ओके. आहे, तर मग त्यांना जर आपण वगळलं तर मग जेवढा आपण प्लेसमेंटला बसणारा चंक आहे तो ऑलमोस्ट सगळा कुठे ना कुठेतरी प्लेस होऊनच जातो. आणि हे कुठेतरी लागून बरोबर तुम्ही आहे. असं नाही म्हणत बरोबर आहे. कुठेतरी चिटकला, या अर्थाने नाही म्हणत ते. चांगलं प्लेसमेंट होतं सगळ्यांचं आणि ऑब्व्हियसली TPO तेवढे एफर्ट्स नाही, आहेत नाही. आपले अच्छा, अच्छा. आणि हां. येस होऊन जातं. बरोबर. ओके. आता म्हणजे सगळ्यांचे मला ॲव्हरेजेस सांग. IT, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ENTs ह्यांची ॲव्हरेज आपण किती एक्सपेक्ट करू शकतो जर ब्रांच ITचं वाईज? म्हणलं पर्टिक्युलरली तर तेच जे तुम्हाला डेटा आलाय ना 6, तर येस मी 6 पेक्षा आता थोडे 5.5, 6. ट्रेंड हां. चेंज झाले आहेत. तर मी 6 to 7 पर्यंत एक त्याला रेट करेल. हां, येस. आणि कोरचं जर ओके. म्हणायला नाईस. गेलं तर कोरचं सुद्धा मी 5 ते 6 पर्यंत ॲव्हरेज पकडेल. कारण काय म्हणजे कोरचं जर म्हणायला गेलं ना तर आमच्या वेळी टॉप प्लेसमेंट वॉज 8 LPA. 8 LPA. हां, एकच कंपनी आली होती. ओके. येस, येस. इलेक्ट्रिकलमध्ये 8 म्हणजे LPA आली होती. इलेक्ट्रिकलमध्ये 8 LPA. आणि त्याला पण कंडिशन्स असे होते की फक्त फिमेल कॅन्डिडेट्स लागणार वगैरे, वगैरे. हां, तर फेअर इनफ. हां, बरोबर. येस, येस, येस. ते कारण कंपनी काही-काही ओरिएंटेड कंपनी असतं. करतात पण रेशो जर मेंटेन ठेवण्यासाठी. ओव्हरऑल बघायला गेलं ना तर त्या व्यतिरिक्त अजून एक कंपनी आली होती विच ऑफर्ड 7.5. सर दॅट बिकेम अवर लाईक हायेस्ट पॅकेज फॉर 2024. येस. आणि लोएस्ट जर बघायला गेलं तर लोएस्ट ओके. समथिंग आय नाईस. बिलीव्ह इट वॉज 4 या 4.5. तर मग हां, तो ग्राफ आपला व्हॅरी होत जातो. हां, आणि बरोबर. प्लेसमेंट इज जस्ट एंट्री गेट फॉर युअर करिअर की ओके. ऑब्व्हियसली जर 70 जणांचा क्लास असेल ते आहे. तर नंतर खूप सारे मुलं मी असे पाहिलेले की कंपनी स्विच करून 2 ते 3 वर्षातच येस. 10, 12, 15 अशेपर्यंत पोहोचलेले आहेत. हम्म. तेव्हा स्टार्ट होणं येस. महत्वाचं आहे. आणि आता कॉम्पिटिशन एवढे वाढले, प्रत्येक कॉलेजमध्ये हे फेक डाटा दाखवतात. पण म्हणजे जसं मी आता इथं पाहतोय आणि तू पण जे बोलतोय की मला डाटा ऑलमोस्ट सिमिलर आहे. हम्म. छान, छान, छान. तर तेच की कॉलेजचं प्लेसमेंट इज जस्ट एंट्री गेट फॉर युअर करिअर. बरोबर आहे. अगेन पूर्ण करिअर असं नाही की पहिले 2-3 वर्षच करिअर आहे. करिअर इज ह्यूज खूप जर्नी. लॉंग आहे. जसं तुम्ही पुढे येस, येस. आणि मग परफॉर्म करता तसं. येस, तुमच्या एफर्ट्सवर खूप जास्त गोष्टी असतात. म्हणून ग्रेट. कुठेच असं म्हणजे तुम्ही आता जर तुम्ही स्टुडंट्स असतील नवीन म्हणतोय, तर मग त्यांना जर फक्त हे ओरिएंटेशन असेल त्यांचं की बाबा हे कॉलेज इथं प्लेसमेंट कमी आहे, ह्यांचं हे वगैरे जास्त आहे. तर ते त्यापेक्षा तुम्हाला कॉलेज लाईफ काय भेटतं, तुम्हाला एक्सपोजर किती भेटतं, बरोबर आहे. प्लस तुम्हाला ग्रुप कसा भेटतोय, तुम्हाला जे आपलं जे डिस्कस केलं ते सगळं तुम्हाला कॉलेज लाईफ किती एन्जॉय करता येते, हे जर तुम्ही कन्सिडर केलं तर तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल राहील मी असं म्हणेल. ग्रेट, आणि ग्रेट, ऑब्व्हियसली ग्रेट. प्लेसमेंट इज अ बिग पार्ट ऑफ अवर कॉलेज लाईफ. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यावर तर तुम्ही जेवढे एफर्ट्स टाकाल ऑफ ते कॅम्पस तर म्हणा, आहेच. IT असेल तर मोस्टली मुलं ऑफ कॅम्पसच ट्राय करतात, हां, हां, आपल्याला हां. माहिती आहे.
जर कोर असेल तर मग ते इंटरनली जे कॅम्पसला येतील त्याच्यावर जास्त रिलाय होतील. पण अगेन इट्स जस्ट अ एंट्री गेट फॉर युअर करिअर. करिअर इज अ ह्यूज जर्नी अँड अगेन तुमच्या हातात खूप साऱ्या गोष्टी असतात. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. म्हणजे तुम्ही जर एक सेफ ऑप्शन शोधताय, ज्यांना पुणे, मुंबई हे नकोय आणि गव्हर्नमेंट कराड हा खूप चांगला ऑप्शन आहे. आणि जसं की मी आता पाहतोय, समर्थ आणि माझा हा जो डेटा आहे, हा ऑलमोस्ट मॅच झालेला आहे. त्यामुळे तुम्ही जर गव्हर्नमेंट कराडचं जर ऑप्शन बघत असाल, तर 6 LPA टू 7 LPA हे तुम्ही ॲव्हरेज पॅकेज आय-टी मध्ये पकडू शकता. आणि जर कोर ब्रांचेस घेतलं तर 5 टू 6 LPA. हाईस्ट जर पाहिलं तर ऑलमोस्ट 12 टू 15च्या आसपास तुम्ही आय-टी मध्ये पकडू शकता. ठीक आहे. हा जो डेटा हा व्हॅरी करतो जसं तुम्ही परफॉर्म करता तसं. तर समर्थ, आम्हाला खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून. तू खूप छान इन्फॉर्मेशन दिलीस. प्लेसमेंट असू दे किंवा बाकीची कॅम्पस लाईफ असू दे. हा, थोडंसं लास्ट पार्ट राहिला, हॉस्टेल बद्दल थोडंसं सांग. जस्ट 1 ते 2 मिनिटं सांग, आपण हे कन्क्लूड करूयात. चालेल. हॉस्टेल जे आहे आपलं, तर आपले हॉस्टेलसुद्धा खूप आपल्याला चांगली फॅसिलिटी देते आपलं कॉलेज. हा. म्हणजे आपलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट रेग्युलेटेड हॉस्टेल आहेत, तर मग फीज वगैरे पण त्याच अच्छा. कन्सिडरेशनमध्ये आहे. सगळ्यांना जास्त नाही. भेटतं का पण हॉस्टेल? सगळ्यांना हा जरा म्हणजे ट्रिकी क्वेश्चन आहे. कारण कसं होतं की आपली जी मेरिट लिस्ट लागते, मेरिट लिस्ट म्हणजे आपल्या कॉलेजची नाही म्हणत ते. फर्स्ट इयरला तर सगळ्यांना भेटून जातं, नो वरीज. पण त्यानंतर आपलं परफॉर्मन्स बेस असतं, आपलं CGPA नुसार व्हॅरी करतं. म्हणजे सीईपी तर सारखं थोडक्यात तिथे पण हेच आहे. हां, एक्झॅक्टली. अच्छा, अच्छा. मग तुम्हाला ऑब्व्हियसली जर तुम्हाला तेवढं तरी तुमचा स्ट्रगल पाहिजे की तुम्ही ॲटलिस्ट त्या रेंजमध्ये याल. बरोबर. हां. आणि जरी नाही तरी आपलं म्हणजे आता ऑब्व्हियसली जर कॉलेज असेल तर सोबतचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा डेव्हलप होतं. असं नाही की जर कॉलेज आहे आणि एवढं लेगसी असलेलं कॉलेज आहे, तर आसपासचा एरिया पण तसा डेव्हलप झालेला आहे. असं बिलकुल नाही की तुम्हाला हॉस्टेल नाही भेटलं तर तुम्हाला म्हणजे अगदी तुमचे सगळेच रस्ते बंद होतात. बाहेर तुम्ही राहू शकता. आणि खूप सारे लोक असे असतात की ज्यांना बरोबर, ॲक्च्युली ते तर जर आहेच. काही जण सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करायचे, तर हॉस्टेलमध्ये तसं ते बाहेरच वातावरण भेटत राहतात. नाही ऑब्व्हियसली. कारण बरोबर. सगळंच इव्हेंट्स म्हणा, कॉलेजचे काय असतील और मस्ती म्हणा, सगळी चालू हम्म. असते. तर ज्यांना ॲक्च्युली फोकस करायचं तर ते हम्म. व्हॉलंटरीली बाहेर राहण्याचा ऑप्शन चूज करतात. ठीक. तर हे सुद्धा एक फॅक्ट आहे. हा, हा, तर हा. मग ते लोक काही बाहेर गेले तर मग अगेन हॉस्टेलला वॅकंट ओके. सीट राहतात, ते भरले जातात. हा, तर हा, ते हा. एक सायकल आहे. त्याबद्दल अच्छा. असं मी फर्म ओपिनियन नाही देऊ शकत की बाबा तुम्हाला हॉस्टेल भेटेलच. ऑब्व्हियसली इफ यू आर इन द टॉप स्कोरर्स तुम्हाला भेटेल आणि ॲव्हरेज लोकांना भेटून जातं. ॲव्हरेज ओके. म्हणजे मोर दॅन ॲव्हरेज लोकांना, म्हणजे जर 100% जर असेल तर हम्म. 50 to 80% लोकांना भेटून जातं. तर बरोबर, खालचे बरोबर. जर काही अगदीच आहेत की मे बी ते परफॉर्म नाही करू शकत वगैरे. ओके. परफॉर्मन्स बद्दल पण नाही म्हणणार मी, पण ठीक आहे. जर एवढा मोठा क्राऊड आहे तर ऑब्व्हियसली हम्म. देअर वुड बी अ टॉपर अँड देअर वुड बी अ स्कोरर. येस. ओके. तर आम्हाला लास्ट म्हणजे तुझ्या थोडस जॉब बद्दल डिस्क्रिप्शन देशील का, म्हणजे कसा जॉब आहे किंवा काय? ओके. मग मी थोडक्यात मुलांना पर्सनली समजलं पाहिजे ॲटलास की कॉप्कोमध्ये इलेक्ट्रिकल मध्ये कसा जॉब असतो काय. ओके. मी पर्सनली ॲटलास कॉप्कोमध्ये ॲज अ डिझाईन इंजिनियर काम करतोय ओके, सध्या. ग्रेट. आणि माझं म्हणजे कोर ओरिएंटेडच जॉब आहे. लाईक जे आपलं कोर इलेक्ट्रिकलच जॉब आहे. अगेन जर तुम्ही एकदा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं बाहेर निघाला की मग अगेन तुमच्यासाठी अगेन व्हेरियस ब्रांचेस ओपन होतात. जसं मी बरोबर. मी पॅनल डिझायनिंग और कंपोनंट याच्यामध्ये आहे. काही लोक पॉवर सेक्टरमध्ये काम करतात. ओके. म्हणजे रिन्यू अशा काही कंपनी आहेत जे रिन्युएबलमध्ये काम करतात. काही लोक अगदी कंट्रोल सिस्टम्समध्ये काम करतात. मग अगेन जेव्हा तुम्ही बाहेर निघता ॲज अ इंजिनियर, तेव्हा मग अगेन खूप सारे, म्हणजे मी म्हणलो की करिअर इज अ लाँग जर्नी. मग अगेन खूप सारे गेट्स तुमच्यासमोर ओपन होतात. पण बरोबर. जेव्हा तुम्ही एंट्री करताय तेव्हा तुमचं ॲटलिस्ट हे क्लिअर पाहिजे तुम्हाला इलेक्ट्रिकल घ्यायचंय का मेकॅनिकल घ्यायचंय. बरोबर आणि आहे. कुठलीही ब्रांच का डझंट मॅटर, हा, हा. तुम्ही ऑब्व्हियसली चांगलंच कराल इफ यू आर डिटरमाइंड इनफ. हा, हा. थोडं इलेक्ट्रिक बद्दल काय सांगशील, की म्हणजे फ्युचर कसं आहे त्याचं, किंवा आपण किती म्हणजे वर्क कसं हे करू शकतो, म्हणजे एक्झॅक्टली मला असं विचारायचं की वर्क काय आहे तुझं, एक्झॅक्ट वर्क काय? ओके. माझं जर पर्टिक्युलरली म्हणायला गेलं तर माझी कंपनी तर कंप्रेसर्स बनवते. ओके, ग्रेट. हां. मग कंप्रेसर जरी एक 100% पैकी जर 80% पार्ट कंप्रेसरचा असेल, पण जो 20% आहे, जो ब्रेन आहे पूर्ण कंप्रेसरचा हा, हा. ऑपरेशनसाठी, तर ते तर आपलं इलेक्ट्रिकल सगळं ओके, ओरिएंटेड असतं. ओके. इलेक्ट्रिकल पॅनल जो आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, ते सगळं ॲज अ ब्रेन काम करतं मोठ्या-मोठ्या मशीनसाठी. ओके, तर नाईस. मग ते सगळं पॅनल डिझायनिंग, त्याचे सगळे स्पेसिफिकेशन्स घेऊन हा, आपण हा, हा. जे आपण आहे इन्स्ट्रुमेंटेशन्स बघतो. मोठे-मोठे सिस्टम्स असतात त्यांना कंट्रोलिंगसाठी, त्यांचं मॉनिटरिंग सिस्टम्स वगैरे बनवण्याचं, हे पर्टिक्युलरली माझा रोल आहे. बरोबर, बरोबर. ग्रेट, 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 ग्रेट.
समर्थ, खूप छान वाटली, तू खूप छान इन्फॉर्मेशन दिलीस आणि खूप साऱ्या गोष्टी अशा पण मला युट्यूब वरती किंवा अजून आपण गुगल म्हणतो ते मला कुठेच नाही भेटले, त्या इन्फॉर्मेशन मला तुझ्याकडून भेटली. तर त्याबद्दल तुझं खूप धन्यवाद. आणि जर थँक्यू. आपले जे विद्यार्थी असतील त्यांना जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समर्थ हा इन्स्टावरती खूप ऍक्टिव्ह असतो बरं का. तर समर्थ, तुझं जे ट्रॅव्हलिंगचं जे पेज आहे ते सांगशील का मला? या ॲक्च्युली रोहन आणि मी कनेक्ट झालो ते त्या इंस्टाग्रामच्या पेजमुळेच. बरोबर. कारण या जसं याने सांगितलं मला, की मी ह्याला विचारलं कसं तुम्ही भेटलात, तर मग ते सांगितलं बाबा असं सर्च केल्यावर असे लोक भेटले. तर मग त्यातल्या त्यात आय वॉज ॲक्टिव्ह ऑन इन्स्टा, सो वी कनेक्टेड अँड देन ही फॉलोड मी. मी पण तेव्हा माझं मी मग यूट्यूब चेकआउट केलं वगैरे. सो वी ॲग्रीड फॉर दिस स्मॉल इंटरव्ह्यू. हा, चालेल. तर खूप खूप धन्यवाद समर्थ. आणि ज्यांना कोणाला डाऊट असेल त्यांनी कमेंट मध्ये नक्की विचारा. आणि समर्थला पण तुम्ही मेसेज करू शकता आणि त्याला फॉलो करा. ठीक आहे, चलो, ऑल द बेस्ट. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या कॉलेजवरती पाहिजे ते मला कमेंट मध्ये नक्की सांग. चलो, भेटूत आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.